इकडे पण आहे बघ, एक मोठे मोठे. बस तोडायचा. चला. हाय मैत्रिणो, नमस्ते. कसे आहेत? बरे आहेत ना? मी पण बरी आहे. आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. इकडे बघा कोण आहे. आणि इकडे सरस्वतीचे पप्पा बसलेत. तिकडे गाईचं पिल्लू आहे, ते ओरडतं. त्याची आईला शोधते. आई गेली चरायला. आवाज येत असेल तुम्हाला त्याचा, जाम ओरडतं ते. आणि मी आले इकडे माझ्या माहेरी. आणि ते राहतात शेतावरती. इकडे जंगल आहे भरपूर. जंगलमध्ये बघा कसे जंगल दिसते, झाडी. सरस्वतीचे पप्पा बसले. आणि जाम दिवस झाले, तब्येत नाही बरी होती म्हणून व्हिडिओ पण नाही आले. तर आज बनवते. काल आले होते मी इकडे आणि एक रात्र राहिले शेतावरती. आता चालले घरी. तर घरी जातात, तयारी केले. आणि तिकडे जाते बघायला. काकडी असेल तर खाते आणि जाते. सकाळी खाले 4-5. नाही, तिने नाही खाल्या. सरस्वतीच्या पप्पाने खाल्या, सरस्वतीने खाल्या, मी खाले. दाखवते तुम्हाला. इकडे छोटासा पिल्लू आहे बघा. फिरते कसं. इथे बांधून ठेवतात त्यांना. कोंबडी पण आहेत. इकडे सरस्वती मस्त अशी तयारी करते. तयारी करायला लागले. किती गोरी हे एवढा हाय उडीद पेरून टाकलाय. मस्त असं वाटते बघ. आणि सरस्वतीचे पप्पा पुढे गेले, माझी वाट बघतात. आणि मी इकडे सर्वीकडे उडीद आणि वरती तिकडे भात आहेत. भाती तिकडे जंगलामध्ये तिकडे काकडी असेल. बघतात इथे. तिकडे गेले, हे रस्ता आहे तिकडे गेले. मी पण जाते त्यांचे माग माग. सरस्वती आले, सरस्वतीचे पप्पा तिकडेच. बघते, चोरी झाली वाटते. काकडी चोरून घेऊन पळाले माणसं. तिकडे बघा शोधतात. जंगल जाम आहे.
सरस्वती चालले. पडशील वर. वय कराय पाहिजे ना. वय नाही तर चोरून नेले. चोरी झाली चोरी. बघू सक्ती पण नाही मिळत खाली पडून जावायला धासाला. हात नको लावत. हात लावले का त्याचे ते कांटे पडून जाते. तिकडे पण एक लहान लहान आहे. तिकडे पण आहे बघ ते खुट्टावरती. तिकडे दोन आहेत तिकडे. दोनच ना. आणि इकडे दोन असणार. इकडे तर असणार भरपूर. मला संगीता संगीताला असते मम्मी. सरस्वती जाम बोलते. तिकडे खाली शोधायला गेलेत. खालीपर्यंत काकडे चोरून घेऊन पळाले. मोठे मोठे लहान लहान आहेत ते आता मोठे झाल्यावरती ना. ती सरस्वती वेल पण घेऊन जाते. भेंडी थोडीशी आहेत. डांगरी पण लावलेले आहे गावात. तिकडे पण बघ. तिकडे पण लोंबत ते. ए तू कशाला जाते. बस राहून देस. दोनच धोदी एक ठेवलाय आणून. इकडे पण आहे बघ. एक मोठे मोठे. थोडीच न रे. थोडीच. किती मोठ ना होया. एक शेखर पण आहे ना. होया दाजी शेतात कोणी तर बस होते का काय तर. नाही तर आई सासलं हने खादे बोलत. बारीक बारीक शिस आहेत. बस तोडायचा. चला काकडी थोडीशी घेतली आणि आता रस्त्याला चालले. तर घरी जाते. घरी जाऊन तुम्हाला दाखवते. सरस्वतीच्या हातामध्ये सरस्वतीच्या पप्पाच्या हातामध्ये थैले आहे. त्याच्यामध्ये काकडी आहे. जंगल गेले वर्ष आलेले. परत आज आले 1 वर्षानंतर. तर आता चालले घरी. हे डोंगर आहे. डोंगर जंगल बघा. मोठे मोठे दगडी सांभाळून चालायला लागतं ना. इकडे सरस्वतीशी पुढेच गेले. लवकर लवकर चालतात ते. जंगल खाली पडले तर जंगल आहे. जंगलामधून रस्ता जायचा आमच्या शेतावरती. काय शोधतात काय माहित. गेल्या वर्षी इकडे चालून भेटली आम्हाला. इथेच तो टाइम गेला. यंदा लेट आले ना म्हणून लिंब नाही भेटाली आम्हाला. रस्ता बघा. मजा आले तिला. सरस्वती उड्या मारत चालते.
मजा आली सरस्वतीला उतरायला डोंगरी. पाय कशी बोलते. घरी आले आणि आराम केला आणि सरस्वती गेले बाहेर खेळायला कुठेतरी. तर दाखवते काकडी. तर याच्यामध्ये काय आहे, बापरे, हे काकडी नाही दुधी आहे, दुधी. हे काकडी आणि याच्यामध्ये आहे आणि एक कापले होते याच्यातली. काकडी आणि दुधी सारखंच वाटते, काकडीच वाटते दुधी पण. तर एवढी काकडी घेऊन आले, बाकीची खाले आणि एक इथे पण आणून कापले. एवढे मोठे होते ते सरस्वतीच्या पप्पाने कापले, खाऊन टाकले. आणि हे गावठी काकडी आणि याच्यामध्ये आहे लहान काकडी सरकारी. मस्त वाटते ना, मोठी मोठी दिसते पण ते कोवळी आहे. 1 2 3 4 आहेत, 5 होते, एक खाले आणि हे दुधी आहे. तर आता परत थैलीमध्ये भरून ठेवते, जेव्हा मन वाटेल तेव्हा कापून खाते. चोरी केली ना, शेतावरती कोण नाही होते म्हणून चोरी केली काकडी. कोण गेले आणि कोणी चोरी केली काही माहिती नाही, जाऊ दे. भरून ठेवते. बाबा मला विचारत होता बस एवढेच का देऊ, तर मी बोलले बस एवढेच. ते बोलले परत ये. वजन लागते. आणि दुधीची भाजी बनवते मी आता. आता भाजी बनवते आणि मस्त जेवून घेते. बाय बाय.